नमस्कार. आज आपण साधे सिंपल आपले रोजचे जेवण, त्या जेवणातले आज आपण अख्खा मसूरची भाजी बघणार आहोत, तसेच त्यासोबत ज्वारीच्या भाकरी. हा अख्खा मसूर बिना वाटणाचा अगदी सहज होणारा कुकरमध्ये आज आपण बघणार आहोत. चला मग, तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिंगवली लाईफ या यूट्यूब चॅनलवर. इथे मी वाटीभर एवढा अख्खा मसूर हा घेणार आहे. हा मसूर पॉलिशचा असतो, त्यामुळे आपल्याला चांगला धुवून घ्यायचा आहे. छानपैकी हा मसूर मी आता 2-3 पाण्याने चांगला धुवून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता हा अख्खा मसूर. तर मी हा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. ह्या मसूरवर पांढरट असं पॉलिशची डाळ असते, त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. झटपट असा शिजतो पण हा मसूर. कुकरमध्ये झटपट आपली सहज 10 मिनिटात ही भाजी करून होते. शिवाय या मसूरच्या आमटीला वाटणाची गरज नाही. इथे आपण कांदा, टोमॅटो व आपले घरचे बेसिक मसाले इथे आपण वापरणार आहोत. अगदी आपला स्वयंपाक हा अर्ध्या तासात झटपट असा करून रेडी होतो. इथे आपली डाळ ही स्वच्छ धुवून झालेली आहे. आता इथे आपल्याला कांदा घ्यायचा आहे. कांदा, टोमॅटो हे बारीक चिरून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे मीडियम साईजचा इथे कांदा असा घेतलेला आहे. तो मी इथे बारीक चिरून घेणार आहे. आता पावसाळ्याचा सीझन चालू होईल, त्यावेळेस आपण सहसा जास्त करून पालेभाज्या हे खात नाही पावसाच्या सीझन मध्ये. अशा वेळेस घरात डाळी, कडधान्य अशाच भाजी आपण पावसाळ्यात खाल्ल्या पाहिजे. अशा प्रकारे हा मी कांदा हा बारीक चिरून घेणार आहे. इथे कांदा आपला बारीक चिरून झालेला आहे. शिवाय एक अख्खा मोठा टोमॅटो ही मी बारीक चिरून घेतलेला आहे. व इथे 4-5 आपल्याला लसणाच्या पाकळ्या हे चिरून घ्यायच्या आहेत. आता ही मसूरची आमटी कुकरमध्ये आपण डायरेक्ट करणार आहोत. 2-3 शिट्ट्यामध्ये चांगला हा मसूर शिजून निघतो. आता गॅसवर कुकर ठेवून आपल्याला त्या कुकरमध्ये थोडेसे तेल टाकायचे आहे. तेल हे गरम झाले की आपल्याला इथे जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे. इथे मोहरी तडकली की आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहेत व आपण बारीक चिरलेले लसणाच्या 4-5 पाकळ्या मी इथे टाकणार आहे. छान आपल्याला हे लसूण चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. व इथे काही कढीपत्ता आपल्याला कढीपत्त्याची काही पाने टाकायची आहे. व आपण आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून द्यायचा आहे. व कांदा आपल्याला इथे तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. छानपैकी आपल्याला हा कांदा कच्चापणा निघून जाईल असा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा इथे परतला गेला की आपण बारीक चिरलेला टोमॅटो इथे टाकायचा आहे व चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता इथे टोमॅटो, कांदा हे पूर्ण एकजीव असे मिक्स झाले पाहिजे. इथे टोमॅटोचा चांगला गाळ झाले पाहिजे. आता इथे मी 1 चमचा एवढी हळद टाकलेली आहे. टोमॅटो इथे मऊ होण्यासाठी आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचे आहे. व कांदा टोमॅटोचे आपल्याला हे मिश्रण चांगले एकजीव झाले पाहिजे असे शिजून घ्यायचे आहे चांगले. तर मी इथे थोडेसे हिंग टाकणार आहे. छानपैकी आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. इथे घरातले आपले बेसिक मसाले काळं तिखट, लाल तिखट आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला इथे जसे तिखट हवे आहे तसे तुम्ही इथे मसाले ऍड करू शकता. आता इथे आपला हा मसाल्याचा गाळ होतो आहे, तोपर्यंत मी हा कुकर साईडला ठेवणार आहे. व 1
एका साईडला आपल्याला आता इथे भाकरी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला हा स्वयंपाक भाजी भाकरी शिवाय तुम्हाला भात लावायचा असेल तर तुम्ही एका साईडला भातही करू शकता. अशा प्रकारे अवघ्या अर्ध्या तासात आपला हा स्वयंपाक बेसिक रोजचा स्वयंपाक रेडी होतो. तर साईडला आपला कांदा टोमॅटोचे मिश्रणही चांगले मिक्स होत आहे, शिजत आहे. थोडेसे टोमॅटोचा गाळ झाला पाहिजे तोपर्यंत मी इथे साईडला भाकरी करायला घेतलेल्या आहे. आता भाकरी करण्यासाठी इथे 2 मुठी एवढे मी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे व हळूहळू थोडे थोडे पाणी इथे ऍड करून आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. हे पीठ आपल्याला चांगले मळून घेणार आहे मी इथे. आता हे पीठ ज्वारीचे आपले चांगले मळून झालेले आहे. आता आपल्याला भाकरी थापायला घ्यायची आहे. एकाच हाताने मी असे हळूहळू हे पीठ भाकरी थापून घेणार आहे. छानपैकी आपल्या गोल असे पातळ अशा ज्वारीच्या भाकरी इथे करून होतात. साईडला तवाही चांगला गरम झाला की आपली झालेली भाकरी आपल्याला त्या तव्यामध्ये अशी टाकून द्यायची आहे व वरतून आपल्याला पाणी लावून घ्यायचे आहे. अशा प्रकारे एका साईडला आपल्या भाकरीही करून होतात. आता आपण साईडला ठेवलेल्या कुकर मधला कांदा टोमॅटो चांगला असा मिक्स झालेला आहे हा मसाला. आता जे आपण मसूर धुतलेले होते ते मसूर आपल्याला यामध्ये टाकून द्यायचे आहे व इथे तुम्हाला जेवढे पाणी ऍड करायचं आहे व जेवढा रस्सा हवा आहे तुम्हाला तेवढा तुम्ही ते पाणी टाकू शकता. तर इथे भाकरी ही आपली झालेली आहे करून. आता या मसूरला पाणी मी टाकत आहे, जेवढे रस्सा हवा आहे तेवढं मी पाणी टाकलेले आहे. मिक्स करून आपल्याला हे कुकरचे झाकण लावून आपल्याला इथे 2-3 शिट्ट्या या कुकरच्या करायच्या आहेत. अशा प्रकारे साधा सिंपल आपले रोजचे जेवण इथे रेडी होतात. इथे माझ्या साईडला भाकरीही ज्वारीच्या भाकरी रेडी झालेल्या आहेत. इथे रोज आमच्या घरी ज्वारीच्या भाकरी दुपारच्या हे असतात, संध्याकाळच्या चपात्या. साईडला हा कुकरही मी गॅस हा कुकरचा मोठा ठेवलेला आहे. मोठ्या फ्लेमवर मी 2-3 शिट्ट्या कुकरच्या करणार आहे. अशा प्रकारे इथे भाकरी ही चांगली भाजली गेलेली आहे. आता गॅसवर ठेवून दुसऱ्या साईडने चांगली भाजून घ्यायची आहे. छानपैकी इथे आपली ज्वारीची भाकरी फुगलेली आहे. अशा प्रकारे साईडला माझ्या सगळ्या भाकऱ्या करून झालेल्या आहेत. एक भाकरी आपली इथे भाजून झाली की दुसरीकडे आपली दुसरी भाकरी ही थापलेली रेडी असते. ती भाकरी आपल्याला लगेच या तव्यावर टाकून द्यायची आहे. अशा प्रकारे सगळ्या भाकऱ्या आपल्या करून होतात. आणि साईडला आपला कुकरही रेडी होतो. अशा प्रकारे इथे माझ्या ज्वारीच्या भाकरी करून झालेल्या आहेत आणि कुकरही मी गॅस बंद केलेला आहे. आता थंड वाफ कुकरची निघाल्यानंतर त्या आपली मसूरची आमटी छानपैकी इथे रेडी झालेली आहे. कलरही छान आलेला आहे या आमटीला. बिना वाटणाची ही मसूरची आमटी खायलाही खूप टेस्टी लागते. हा मसूरही चांगला शिजलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, शिवाय हे आपले रोजचे साधे सिंपल जेवण कसे वाटले नक्की कमेंटद्वारा कळवा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.